कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता। तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का। हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते, त्या अनाजी पंतांनी मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबाद मध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी। आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं। मराठी माणूस हा सहृदय आहे, दयाशील आहे, म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे। आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही। आम्हाला मराठी माणूस काय मतं देणारच आहे, जातोय कुठे। आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती, इथली भाषा मला वाटतं अनिल तुम्ही आता विधान परिषदेचा मुद्दा मांडला, सगळ्यांनीच चांगला, शशिकांत बोलले, भाई जगताप बोलले, सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले आहेत। ही भाषावार प्रांत रचना देशाची झाली, आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते ठीक आहे, आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा, ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे। काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे। या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही। आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे, एक तर कारवाई करावी, नाहीतर हे जे काही पाप आहे हे त्यांनी मान्य करावं। आतापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं, ते पिल्लू मोठं झालं तर खांद्यावर घ्यायचं, आणि जर का वाटलं की अंगलट येते तर ते झीड करायचं। त्याप्रमाणे आता गोलमाल उत्तर दिली गेलेली दोन्ही सभागृहात, काही ठामपणाने काही बोललेलं नाहीये। बावनकुळे सुद्धा आता बोलले की अशी अशी भाषा आहे, तशी भाषा आहे। अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेले। कारण मराठी भाषेचं महत्व संघाला कळलं नसेल, भाजपला कळलं नसलं तरी सुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं। कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता। तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का। आणि आपल्या राज्यात, आपल्या राजधानीमध्ये जी राजधानी मुंबई 105च नव्हे तर त्यावेळेला त्या ब्रिटिश कुठच्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया जिंकिन, त्यांनी एक पुस्तक लिहिले रिपोर्टिंग इंडिया। त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्यांनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पाहणी केली तेव्हा 200-250च्या वरती मृतदेह असे पडलेले होते, म्हणजे त्याचा रेकॉर्डच नाही झालेला, रेकॉर्डच नाही। तर रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसाने मिळवलेली आहे। मला संघाला आणि भाजपला सांगायचंय की ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून, महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो।